शिवसेनेचे शाखा प्रमुख सातपाटी हिलेश चौधरी इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. एक महत्वाची उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक मॅच. डीजे थोडा आवाज वाढवायचा माईकचा. डीजे हॅलो हॅलो. मॅचला सुरुवात होते. एक रोमहर्षक असा मुकाबला आपल्या भेटीला आलाय. दोन टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत. सातपाटी आणि त्यांच्या विरोधामध्ये दांडी. एक तगडी मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. समोर भावेश आणि पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर इथे विकेट आली. माघारी परतावं लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम सातपाटी, फलंदाज बाद. जवार चषकचा जो बॅनर आहे त्याच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत, आपल्याला विनंती करतोय तिकडनं थोडंसं बाजूला व्हायचंय. जेही प्रेक्षक विकेटच्या मागे जवार चषकच्या बॅनर समोर उभे आहेत, आपण तिकडनं बाजूला व्हायचंय. जेही प्रेक्षक विकेटच्या मागे जे प्रेक्षक उभे आहेत जवार चषक बॅनरच्या समोर, आपल्याला तिकडनं बाजूला व्हायचंय. विकेटच्या मागच्या प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात द्या की जवार चषकचा ज्या बॅनर समोर जे प्रेक्षक आहेत, मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा एक विकेटचं पतन आतापर्यंत आपण पाहिलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस होता ऑन साइडला. मिड विकेट मधनं बॉलला घेऊन गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्व्हर्ट केलं. इथे रन्स मिळतील 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. फुल टॉस होता आणि त्याला मिड विकेट मधनं सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा मनसुबा होता आणि मिड विकेट मधनं यावेळेस त्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेलं गेलं. चौकारामध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0 4 वर सातपाटी जी पहिल्यांदा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सातपाटीकरांच्या विरोधामध्ये दांडीचा संघ तो मैदानाच्या आतमध्ये आहे. मैदानामध्ये नवीन चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. ओव्हर नंबर 1 30 प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 2 चेंडू नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 4 आहे. सुरुवात थोडीशी शांत होती. पहिल्या बॉलवर विकेट आली होती, मात्र त्यानंतर आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज दिवेश जो मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूने टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडॉन मध्ये. जोपर्यंत मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने बॉलला उचललं, एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. 38 सर्कलची पाबंदी आहे, त्यामुळे मिडॉन आणि मिड ऑफ आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पूर्णपणे खाली आहे. एक खेळाडू मिड विकेट कडे पाहायला मिळतोय, तर एक खेळाडू जे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मूव आहे त्यापैकी आपण जर पाहिलं तर मिड विकेट मध्ये एक खेळाडू आहे आणि एक लॉंग ऑन मध्ये घेतला गेलाय. आता जो मिडॉनचा खेळाडू होता त्याची जागा बदलली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीसा बदल करायचा आहे. व्यूहरचना आखायची आहे.
आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग ते घेतलंय आणि पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑफस्टंपवरनं कट करण्याचा प्रयत्न, तिथे पॉइंटच्या जवळपास एक चांगला कॅच कॅरी झालाय, माघारी परतावं लागेल बॅटरला. सेकंड विकेट डाऊन इयर. प्रयत्न चांगला होता, विचार चांगला होता, 38 सर्कलला क्लिअर करायचं होतं, पॉइंट डोक्यावरनं खेळत असताना स्वीपर कव्हर मधला चौकार परावर्तित करायचा होता. मात्र इथे जर आपण पाहिलं तर तो फटका फसला, पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये झेल गेला आणि विकेट क्रमांक 2 आली. दुसरा झटका लागला. श्रेयू तोही माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. भावेश आणि श्रेयू हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओपन करण्याकरता आले होते, मात्र दोन्हीही खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. खूप जास्त कमालीचं प्रदर्शन या दोघांकडनंही पाहायला मिळालं नाही, कारण दोन्ही खेळाडू गोल्डन डकचे शिकार ठरलेत. 0 या धावसंख्येवर दोन्ही खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपण पाहताय उमेर जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एक मोठी मॅच आहे, खूप जास्त नाही, मात्र 40 रन्स बरोबर ही मॅच अगदी रंगतदार आणि दर्जेदार आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 5 धावा आहेत. या ओव्हरचा जर विचार केला तर अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीची कामगिरी होतीये, खेळ कुठल्या पद्धतीचा होतोय ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला फक्त तिथे सिंगल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, स्वतःपासून वेगळं केलं. सन्माननीय पद्धत ज्याला म्हटली जाते ना, अगदी त्या सन्माननीय पद्धतीनं हा बॉल खेळला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या आकड्यावर. खूप सारे प्रेक्षक सावली क्रिएशनच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले, त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे विवेक दवणे, जो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस विवेक दवणेचा हा बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. एक पॅरलल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि हा पॅरलल स्ट्रोक सरळ सीमारेषा पार गेलाय, षटकांमध्ये कन्वर्ट झालाय. 6 चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला, पायाला फोल्ड केलं होतं आणि खूप चांगला बॅट स्विंग तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मग हा षटकार तो परावर्तित झाला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 12 या आकड्यावर. दिवेश चांगली बॅटिंग करतोय, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक षटकार ही त्याच्याच बॅटमधनं या डावामध्ये आलाय. पूर्वार्धाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या पूर्वार्धाच्या खेळात धावसंख्या तुम्हाला सर्वोच्च ठिकाणी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोर ही तेवढ्याच ताकदीचा एक तगडा संघ तुमच्या विरोधामध्ये उभा आहे. नाव दांडी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दांडी हे नाव नेहमीच आत्मीयतेने घेतलं जातं, कारण कामच तसे केलंय या गावानं. खेळ एवढा अप्रतिम राहिलाय त्यांचा आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की या नावाची दहशत आहे, एक दबदबा आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सातपाटी हे नाव ही पालघर जिल्ह्यामधनं चर्चेला आहे, कारण या सर्व युवांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. एक युवा खेळाडूंचा संच म्हणून सातपाटी टीमला ओळखलं जातं आणि हे युवा खेळाडू जे लढणारे आहेत, लढवई आहेत, झुंजार वृत्ती ही त्यांच्याकडे पाहायला मिळते. इथे मात्र हा बॉल बीमर आहे, या बीमरला ऑन साइडला कन्वर्ट केला फ्रंट ऑफ द स्क्वेअर. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे विकेटची शक्यता झाली असती. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक असं म्हटलं जातं आणि तो मनाचा उत्तम ब्रेक लावला आणि इथे स्वतःची विकेट वाचवली. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या वाढत असताना धावून पोचते ती 13 या आकड्यावर. प्रणित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, 14 रन्स या धावफलकावर आहेत, कारण 1+1 आली यावेळेस. नो +1, 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फ्री हिटचा आहे, त्यामुळे रन्स मिळतील. 1 रन तर इथे कंप्लीट केली आहे. डबल करता कॉलिंग आहे. हा बॉल हातातनं सुटलाच नाही. होतं असं क्रिकेटमध्ये खूप वेळा पाहायला मिळतं, बॉल चुकीच्या क्षेत्रामध्ये जातो किंवा मग जवळच पडतो. त्यावेळेस थ्रो करत असताना तो बॉल जवळच राहिला आणि त्यामुळे 2 धावा त्या सहजतेने पडून पूर्ण झाल्या.
चांगली रनिंग बिटवीन विकेट या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेच दौड ती विकेट मध्ये या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेचा फटका दमदार बॉल जाईल सीमा रेषा पार. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार 6. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे. प्रणितच्या विपक्षामध्ये आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि हे आक्रमण गरजेचं आहे कारण तुम्ही पूर्वार्धामध्ये जेव्हा बॅटिंग करता ना तेव्हा पूर्वार्धाच्या खेळामध्ये तुमच्याकडनं अपेक्षा असते की तुम्ही एक चांगली टोटल उभी करावी. आपल्या गोलंदाजांकरता काहीतरी बॅलन्स तुम्ही धावफलकावर उभा करावा आणि तो बॅलन्स अगदी योग्य त्यानं धावफलकावर उभा करताना फलंदाज दिवेश ज्याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. मात्र एक सहज सोपा साधा झेल ज्याला आपण लॉलीपॉप झेल म्हणू शकतो तो लॉलीपॉप झेल तिथे सोडलाय. जीवनदान दिलं गेलं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा आहे कारण तुमच्याकडे चांगले नुसते बॅटर असून चालत नाही, चांगले गोलंदाज असून चालत नाही, तर त्या गोलंदाजांना योग्य साथ देणारे क्षेत्ररक्षक हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहेत. क्षेत्ररक्षकांशिवाय गोलंदाज हा कधीही अपूर्ण असतो कारण तुम्ही कितीही चांगला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजांना जर क्षेत्ररक्षकानं त्याला साथ दिली नाही तर तो कदापि चांगली कामगिरी करू शकणार नाही. आणि इथे ते क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. रिवर्स पुन्हा एकदा अटेम्प्ट करायचं आहे. मात्र रविवार सुट्टीचा वार आठवड्यातनं एकदाच येतो. तुम्ही रोज रोज रविवार एन्जॉय करण्याचा प्रयत्न कराल तर मग ते कदापि शक्य नाही. यावेळेस तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. इथे डायरेक्ट हिट लागल्यानंतर काय घडलंय ते चेक केलं जाईल. अंपायर सॉफ्ट सिग्नल आपला विचारला जातोय. आपला सॉफ्ट सिग्नल काय आहे. क्रीज मध्ये पोहोचला आणि त्याच निर्णयाला इथे कंटिन्यू केलं जाईल. सेफर बॅटर चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर एकंदर यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आणि झेल लाजवाब काबिल तारीफ एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. एक उत्तम दर्जाचा झेल झाला. विकेट मिळते आहे. खेळाडू बाद. दुसऱ्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 24 धावा प्रतिषटक 12 या सरासरीनं
टीम सातपाटी 24 पर्यंत जाऊन पोहोचली. दिवेश बाद झालाय, सिद्धार्थ मैदानामध्ये आला आणि त्याच्या साथीनं उमेर आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू आहे पहिला, त्यामुळे एक बॉल शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. बघूया शेवटचा बॉल तो कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रणित. बघूया प्रणितचा मारा कसा असेल, कारण एक चांगली टोटल त्या दिशेने वाटचाल सध्या सातपाटी टीमची आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहत आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर जमिनीशी समांतर गेलाय. जोपर्यंत तिथे उचलला गेला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं गेलं. 1 या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 न वाढताना 25 वर 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र पूर्णत्वाला आला. या 2 ओव्हर नंतर 25 12.50 ची सरासरी नाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक योग्य सरासरी संबोधली जाते. आणि इथनं पुढे येणारी 2 षटकं जर हीच सरासरी कंटिन्यू केली गेली तर निश्चित 50 धावांपर्यंत पोहोचू शकतो टीम सातपाटी. आणि गोलंदाजीचे अटॅक सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्यामधल्या एक गावच्या जे टीम आहेत ना, त्यामध्ये एक चांगलं गोलंदाजीचं युनिट हे सातपाटी टीमकडे आहे. त्यामुळे जर 50 पर्यंत सातपाटीचा संघ इथनं पोहोचला तर एक खूप चांगली मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 3 करता कैलास जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशी गोलंदाजी असेल कैलासची या ओव्हरमध्ये. कुठल्या टप्प्यावर मारा केला जाईल, फलंदाजाला काय इथे शांत ठेवलं जाईल. कैलासच्या समोर स्ट्रायकर इन कडे जर आपण पाहिलं तर फुल टॉस हा बॉल होता. सिद्धार्थनं त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत तिथे बॉलला उचललं गेलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. सिद्धार्थ एक बलदंत देहेष्टी आणि उंचपुरा असा खेळाडू जो मैदानामध्ये आहे. आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर फलंदाज उमेर आतापर्यंत हवी तशी चांगली बॅटिंग उमेर करू शकला नाहीये. 3 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये 4 वर बॅटिंग तो मैदानामध्ये करतोय. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला विकेटच्या मागे गेला. मात्र विकेट किपर त्याच्यापासून डाव्या अंगाला हा बॉल होता, त्यामुळे त्या बॉलला कॅरी करणं ते त्याच्याकरता कठीण होतं. कारण इनसाइड एज जेव्हा लागते ना तेव्हा प्रचंड वेगाने बॉल तुमच्याकडे येतो. एक विदिन सेकंड, एका सेकंदाच्याही पेक्षा कमी वेळ तुम्हाला तिथे मिळतो. म्हणजे डोळ्याची पापणी लावते ना लावते तो बॉल तुमच्या हातामध्ये येतो. त्याला कॅरी करणं थोडंसं कठीण असतं. यावेळेचा बॉल ऑफस्टंपवर ठेवला आणि तिथनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं फलंदाज सिद्धार्थ मैदानामध्ये आलाय. मात्र आयसाईट तेवढीशी प्रॉपर आतापर्यंत त्याची पाहायला मिळालेली नाहीये. जो फटका त्यानं सजवण्याचा प्रयत्न केला वीरेंद्र सहवागच्या स्टाईलनं, तो फटका त्याच्या बॅटमधनं मिस झाला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. इथे मात्र समोर फोर्स केले बॉलला, बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. एक फ्लॅट पॅरलल स्ट्रोक, षटकार 6. काय अप्रतिम फटका सजवला होता. डाऊन द ग्राउंड क्षेत्र निवडलं. यावेळेस आपल्या मनगटाची ताकद ती दाखवली. फोर्स केलं होतं बॉलला समोरच्या बाजूनं आणि हा फोर्स एवढा दमदार होता की क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल त्या आधी जर आपण पाहिला तर हा बॉल त्या सीमारेषेला क्लिअर करतोय आणि साईड स्क्रीनवर धावून आदळतोय. षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचती होती 33 या दरम्यान. तगडा हाय अँड हँडसम, अगदी फालुदाच्या गाडीमध्ये चेंडूला फालुदा खाण्याकरता पाठवलंय एवढ्या जोरानं हा स्ट्रोक खेळला होता. बॉल सीमा रेषा पार. इथे दमदार स्ट्रोक, षटकार 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र दांडीकर अडचणीमध्ये आले, दांडीचा संघ अडचणीमध्ये आलाय. स्ट्रगल मध्ये होता डावाच्या सुरुवातीला, आपल्या वैयक्तिक खेळाच्या सुरुवातीला सिद्धार्थ, मात्र मैदानामध्ये सेट झाल्यानंतर गोलंदाजाला सेट करण्याचं काम तो सध्या मैदानाच्या आतनं करतोय. लाजवाब फटकेबाजी त्याच्याकडनं पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र पुण्याच्या इथं जोरदार फटका, बॉल चाललाय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल, त्यामध्ये समाधान मानावं लागेल. या ओव्हरमध्ये जे काही करायचं होतं ते ऑलरेडी करून झालंय, त्यामुळे जास्तीची रिस्क न घेता एक सिंगलवर समाधान मानलं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, ज्यानंतर 40 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. येणारं शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर बाकी आहे. मात्र कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावं याकरता थोडंसं डिस्कशन ते आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अडचणी वाढल्यात आणि या अडचणीवर मात करण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे, या टीमचा
एक हरहुन्नरी कलाकार आणि महत्वाचा खेळाडू गौतम तो यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. गौतम आकरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. विरोधामध्ये स्ट्रायकर एनकडे सिद्धार्थ आहे, ज्यानं प्रभावित केलंय, ज्यानं चांगला खेळ दाखवलाय, ज्यानं दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमधनं जरूर दाखवली आहे. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या स्टीवरनं विकेटच्या मागे गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली आहे, टप्पा चांगला आहे, चांगल्या टप्प्यावर इथे बॉल विकेटच्या मागे नेण्याचा जो मनसुबा होता तो यशस्वी ठरलाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. गौतम आकरे कमबॅक करतोय. चांगला बॉल, अगेन चांगला बॉल, फलंदाजाला शांत करणारा, बंदिस्त करणारा, त्याला वेटेज धरणारा तो चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. आपला जो एक्सपिरियन्स आहे तो गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करतोय. एक्सपिरियन्स नॉट ओनली युअर टीचर, एक्सपिरियन्स इज द युअर फ्युचर. अनुभव तुमचा नुसता गुरु नाही, तो तुमचा भविष्य सुद्धा आहे. आणि गौतम आकरे त्याच्याकडे अनुभवाची काहीच कमी नाही, खूप सारे अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या पाठीशी आहे. आणि तो गौतम आकरे सध्या फलंदाज सिद्धार्थला वेटीस धरतोय, आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवतोय, आपल्या गोलंदाजीच्या बेड्या त्याच्या पायामध्ये अडकवतोय. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉलला हवा दिली आहे, चेंडूला भिरकावून दिलंय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार सिद्धार्थच्या बॅटमधनं या मॅचचा तिसरा मॅक्सिमम आलाय. षटकार 6. चांगली दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातपाडी संघाकरता आशेचा किरण होता आणि त्यानं ती दमदार बॅटिंग मैदानाच्या आतनं केली आहे. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने सेल्फ फॉलो थ्रू मध्ये खूप चांगले एफर्ट, एक नंतर मियाली डबल करता कॉलिंग आहे आणि इथे दोन कंप्लीट त्या हव्या होत्या. कारण सिद्धार्थ इन्फॉर्म आहे, चांगली बॅटिंग करतोय, मोठे फटके खेळतोय, त्याच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता निश्चित इथे व्हावी. आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या सिद्धार्थनं त्या अपेक्षांची पूर्तता केली आहे. 3 षटकार, 1 डबल आणि 3 सिंगल अशी 23 धावसंख्येची इनिंग त्यानं आतापर्यंत साकारली आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर ते 48 या आकड्यावर. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उडवलाय आणि त्याला पाठवलंय सीमा रेषेच्या पार. इथे सिद्धार्थच्या बॅटमधनं आणखी एक जव्हार चषकचा ब्रँडेड स्ट्रोक आलाय. षटकार. काय दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटकार 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 आणि फक्त षटकार ते तुम्हाला या डावामध्ये पाहायला मिळतात. कारण नाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 50+4 ओव्हरच्या मॅच मध्ये म्हणजे एक चांगली टोटल जिला मांडली जाते. अजूनही एक बॉल या डावाचा शिल्लक आहे आणि धावसंख्या 54 या आकड्यावर आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. गौतम आकरेलाही महागडे ठरवले कारण 14 धावा त्याच्या या 5 बॉल मध्ये धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉल या डावाचा, शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळाचा. कशा पद्धतीने शेवटच्या बॉलवर इथे आक्रमण मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला बॉल यष्टी उद्ध्वस्त केली आहे. मला वाटतं बॅटचा इनसाइड एज घेतल्यानंतर हा बॉल विकेटवर धावून आदळला आणि तिथे माघारी परतावं लागलं फलंदाज सिद्धार्थला. मात्र बाद होण्यापूर्वी या डावातली एक चांगली इनिंग सिद्धार्थनं पेशकश केली. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावफलकावर 54 लागल्यात. विजयाकरता 55चं लक्ष आहे. हे 55चं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल ते आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहणार आहोत. मात्र तो उत्तरार्धाचा खेळ सुरू होण्याआधी आपण सालवड आणि जव्हार या दोन्ही टीमला नाणेफेक करण्याकरता इथे निमंत्रित करणार आहोत. टीम सालवड आणि जव्हार 11 आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच विनाविलंब मैदानाच्या आतमध्ये जो टॉस बॉक्स आहे सालवडचे कॅप्टन तिथे उपस्थित झालेत. टीम जव्हार 11 आपण टॉस करण्याकरता लगेचच जॉईंट व्हा.
दर्शन तामोरे आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. विपक्षी टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. सलामीची जोडी अनिकेत स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे गौतम आखरे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर अवधूत. एक नव्या उमेदीचा, नव्या जोशाचा, नवा उभरता सितारा म्हणून हे नाव चर्चेमध्ये आहे. अवधूत जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. 55 धावसंख्येचं लक्ष्य आहे. वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहयोग करायचा आहे, कारण आज खूप संत आणि खूप उशिराने खेळ सुरू आहे, कारण जवळपास घड्याळामध्ये 1 वाजलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल तिथे बिटवीन द गॅप कव्हर कडे चाललाय आणि तिथे क्षेत्ररक्षकाला थांबवणं कठीण झालं. बॉल सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवर एक दमदार कव्हर ड्राईव्ह, चौकार 4. समीरजी ठाकूर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. जर यशस्वी चेसिंग इथे केलं गेलं तर मग 2000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा टीम दांडी करता लाभले. आणि प्रेक्षकांनी झेल घेतला तर 300 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने केल्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघालाय. अगदी चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण प्रतिकारच्या मॅच मध्ये होतो ना, तिथे चांगलं क्रिकेट ते उदयास येतं आणि या मॅच मधला प्रतिकार तो निश्चित चांगला आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अवधूत सज्ज होते. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचा आहे. हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्येच लँड झालाय आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर मात्र हे लँडिंग सुखरूप होतं, कारण खूप वेळा हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नात ते क्रॅश होतात आणि माघारी परतावं लागतं फलंदाजाला. मात्र यावेळेस मैदानाच्या आत जरी लँड झाला असला तरी तो सुखरूप लँडिंग आहे. धावसंख्या इथे पुढे सरकत असताना धावून पोचते 5 वर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. समोर उजव्या हातानं स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता गौतम आकरे. एक चांगला फलंदाज सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र, वाईड यॉर्कर. इथे विपक्षी टीम उभी आहे. जव्हार 11चा कॅप्टन
सालवडचे कॅप्टन खूप वेळापासून उभे आहेत. जव्हार 11चे कॅप्टन या लवकरात लवकर. इथे फटका फसलाय आणि गौतम आकरेव नावाचं वादळ मैदानात घोंगावण्या आधीच शांत केलंय. अवधूतला मिळालेली ही खूप मोठी सफलता आहे, खूप मोठी विकेट आहे. खेळाडू गौतम आकरे यावेळेस तंबूच्या आसऱ्याला निराश आणि हताश मनानं जात असताना पाहायला मिळतोय. मुजीब आहेत तिथे टॉस बॉक्स मध्ये, त्याला टॉस करायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित होत आहेत आणि ज्यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच सालवड आणि त्यांच्या विरोधामध्ये जव्हार 11. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यज्ञेश मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर तर अवधूत आहेच, ज्यानं चांगली कामगिरी केली या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल तिथे पॉइंट मधनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षकाची कामगिरी चांगली राहिली. ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ अवधूतकडनं अगदी योग्य टप्प्यावर आणि योग्य लाईनवर झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती लागली गेली आहे फक्त 6 धावा. या मॅचच्या तुलनेनं या धावा खूपच कमकुवत आहेत, कारण इथनं जर आपण पाहिलं तर येणारे आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 49 धावा या विजयाकरता तुम्हाला बनवायच्या आहेत. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू राहिला तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते सुमित, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी असेल इथे सुमितकडनं. थोडंसं वॉर्मअप त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते, कारण हवेमध्ये खूप जास्त नाही, मात्र थोडासा गारवा आहे. बॉडीला इथे थोडंसं गरम करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं, कारण तुम्ही गोलंदाजी करत असताना तुमची बॉडी पूर्णपणे खुललेली असायला हवी. जर बॉडी खुली असेल तर मग तिथे गोलंदाजी करताना निश्चित त्याचा तुम्हाला फायदा मिळतो. सालवड संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस ऑफ स्टंपवरनं तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटची शक्यता आहे आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे, त्या बोटाप्रमाणे सरळ तंबूच्या दिशेने जावं लागेल. फलंदाज यज्ञेश त्याच्या पारीचा अंत झाला. विकेटचं बदल येत आहे खेळाडू बाद. या आधी ज्या 50+ रन चेस केल्या गेल्या त्या ज्याच्या फलंदाजीमुळे चेस झाल्या तो फलंदाज कुशल. त्याची कुशलता या आधीच्या मॅच मध्ये आपण जरूर पाहिली आहे. पुण्याच्या एकदा हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली कुशलता दाखवेल का फलंदाजीच्या माध्यमातून आणि या मॅचला आपल्या कब्जामध्ये खेचण्याचा प्रयत्न करेल का. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता सुमित सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया सुमित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एक लंबा रनअप आहे, जेवढा रनअप तेवढाच वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलाय. चांगला बॉल पिच जनरेट केला, फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. जी गोलंदाजी अद्यावत करायची आहे 50+ धावा धावफलकावर लावल्यानंतर ती गोलंदाजी इथे योग्य तऱ्हेने अद्यावत होत असताना आपण पाहतोय. अचूक टप्पाने अचूक लाईनच्या तहत गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये होतीये. सुमित योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजाला शांत करतोय, बंदिस्त करतोय, वेटीस धरतोय, त्याला आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये फलंदाज निश्चित अडकताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा बॉल हवेमध्ये संधी आहे, ते क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली माघारी परतावं लागेल. बॅटर अनिकेतला जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये आला होता त्या अनिकेतच्या पारीचा अंत झालाय. विकेट क्रमांक 3, तिसरा झटका इथे लागतोय टीम दांडी करता.
तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 बॉलमध्ये 2 विकेट्स, 1 डॉट बॉल. कुठल्याही प्रकारची रन ही धाफलकावर जोडली गेलेली नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता निखिल आला. इन ॲट नंबर 5 मिडल ऑर्डरचे बॅटर ते आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्ही पाहताय. बॅटरला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल कारण टीम अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीच्या क्षणी कुशलची साथ देण्याकरता कुणाला तरी मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. त्यावेळेस मात्र खूप चांगला फटका क्षेत्ररक्षकाकरता एक मोठा चेस होता आणि तिथे बॉल ही शर्यत जिंकलाय. पहिल्या टप्प्याखेरीस निघून गेलाय तो सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्व्हर्ट झालाय 4. ऑफस्टमच्या बाहेर जागा दिली होती. रिप्ले मध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 10 झाले ना, 10 या आकड्यावर. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता. ऑफस्टमच्या बाहेरच्या जागेचा चांगला वापर केला गेला. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये इथे 1 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरच्या आतापर्यंत जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ तो पूर्णत्वाला आला आणि या 5 चेंडू नंतर धाफलक जर आपण पाहिलं तर 10 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. मात्र प्रतिकार पूर्णपणे मंदावलाय असं म्हणायला हरकत नाही कारण इथनं प्रवास थोडासा खडतर आणि दूरचा राहिलाय. एक चांगला बॉल निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या 10. येणारे 12 बॉल विजयाकरता 45 धावसंख्येची गरज. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आला आणि ओव्हर नंबर 3 मध्ये निर्धाव चेंडू पहिला जरूर पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर आक्रमण त्याला सुरुवात झाली आहे. कुशल मैदानामध्ये आहे आणि त्याला आपल्यामधली कुशलता मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. थोडंसं खडतर आहे मात्र अशक्य नाही आहे. हे आव्हान कंप्लीट करण्याचा प्रयत्न कुशलला मैदानाच्या आतनं करावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये ते प्रॉपर कनेक्शन असायला हवं. अतुटतेचा नाता आपण ज्याला म्हणतो ना तो इथे पाहायला मिळाला आणि बाईचा इशारा आलाय पंच बंटीच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये वाढ होते. बाईच्या स्वरूपाने 1 रन वाढतीये ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 16 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ज्यामध्ये 39 धावा या विजयाकरता बनवायच्या. आक्रमकतेशिवाय दुसरा पर्याय नाही. गगनचुंबी आसमानी डोले जे प्रेक्षकांना पाहायला आवडतात ते तुम्हाला मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. इथे समीर ठाकूर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर या रन सक्सेसफुली चेस केल्या गेल्या. रन्स त्या वाढत नाहीयेत. सातत्यानं निर्धाव किंवा विकेट ते चित्र जास्त आहे या मॅच मध्ये. पूर्वार्धामध्ये प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन झालं. 3 ओव्हरचा खेळ तो इथे संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धाफलकावर नजर 1 बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावर स्थिर आहे. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र तिथे आपण पाहिलं तर नोचा इशारा आलाय. भीमरचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये स्क्वेअरलेग अंपायर ज्यांची भूमिका खूप महत्वाची असते. आपण म्हणतो स्क्वेअरलेगला
अंपायरिंग करणं सोपं आहे. मी म्हणतो स्क्वेअर लेगचं अंपायरिंग करणं खूप कठीण आहे, कारण तिथे तुम्हाला आता वन बाउंड चेक करायचा आहे, तिथे बीमर चेक करायचा आहे, हा खूप साऱ्या गोष्टी आहेत. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय तिथे लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्यावरनं सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4 चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढती आणि धावून पोचती येते 21 वर. आता विजयाकरता शेवटचे 6 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज. बिलकुल वन साइडेड केलं या मॅचला. 6 चेंडू आणि 34 धावा. अवधूतनं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुमितनं मारा अगदी तशाच पद्धतीचा सुरू ठेवला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये श्रेयूनं थोड्याशा रन जरूर दिल्या. मात्र या डावामध्ये विजयापर्यंत घेऊन जातील ते वन उभं करू आतापर्यंत दिलेला नाही. या शेवटचं षटक 34 ची गरज आहे. षटकार आणि चौकारांशिवाय दुसरा पर्यायने 5 गगनचुंबी षटकार ते गजावे लागतील आणि मग चौकाराचा विचार करावा लागेल. चला अवधूत मॅच ऑन ठेवा, कारण उशीर झालाय आज खूप. वेळ कुणालाही इथे दिला जाणार नाही. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल इथे ऑफस्टंपवरनं हा फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं इथे मिड विकेटला क्लिअर करणारा हा माफ करा इथे कव्हर मधनं गेलेला हा बॉल, कारण लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आहे. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. यावेळेस वाईटचा इशारा आलाय. 29 धावा अजूनही तुम्हाला 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत. आक्रमकता जर इथनं दाखवली, जर इथनं मोठे फटके खेळले तर आणि तरच या मॅचला जिंकता येईल. थोडस कठीण आहे, थोडस नाही खूप जास्त कठीण आहे, थोडस बोलून चालणार नाही. पुढचा बॉल यावेळेस मात्र या बॉल बरोबर या मॅचवर शिकांचा कसलाय तो टीम सातपाटीनं, कारण प्रत्येक बॉलवर षटकाराची गरज होती आणि प्रत्येक बॉलवर षटकाराची गरज असताना तिथे चुकी आपल्याला पाहायला मिळाली. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते प्रॉपर झालेलं न झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे ही मॅच पूर्णपणे सातपाटीकरांनी आपल्या बाजूने खेचली आहे. आता इथनं उरली आहे ती फक्त औपचारिकता. या मॅच मध्ये आता जो जोश जो दमकम होता तो नाहीसा झालाय. मात्र यानंतर टीम सालवड मैदानाच्या आतमध्ये इन असेल या स्पर्धेचे आयोजक जव्हार 11 त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. एक चांगला कॅच, विकेट मिळतीये. फलंदाज कुशल, त्याच्या पारीचा अंत, विकेटचं बदन, खेळाडू बाद. टीबी मैदानामध्ये आलाय आणि आल्या एक चांगला फटका त्याच्या बॅटमधनं आलाय. मात्र थोडासा उशीर झालाय, कारण एकदा दिवा विझून गेला ना की मग त्यामध्ये कितीही तेल होता त्याचा फायदा होत नाही आणि इथे जी विजयाची ज्योत होती ती मावळली आहे. त्यामुळे इथे आता तिला पुनरुज्जीवित करण्याचा जो प्रयत्न आहे तो असफल राहिलेला तुम्हाला पाहायला मिळेल, कारण गोलंदाजीचा स्तर निश्चित 100% 100% जो वरचा स्तर असतो ना त्या वरच्या स्तराची गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमृत, खराब बॉल आहे. वाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. हाईट 1 चा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतो. एक बाउन्सची जी मुभा होती ती मुभा इथे गमावली आहे. 1 फॉर द ओव्हर हा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि जी औपचारिकता आहे त्याकरता आणखी थोडंसं ताटकळत राहावं लागेल, आणखी थोडासा वेट करावा लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अमृत सज्ज होतोय. चांगला बॉल, यावेळेस मात्र गुणवत्तापूर्ण चेंडू टप्पा खाल्यानंतर आतल्या बाजूने कट झाला आणि फलंदाजाला बीट करत असताना तो
चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. जी औपचारिकता आहे ती आता पूर्ण होईल. शेवटचा बॉल या डावाचा आणि तदनंतर टीम सातपाटी ज्यांना आपण ऑफिशियल विजेते म्हणून घोषित करणार आहोत. काय नाव आहे सातपाटी टीमचं? परिचित तर या मॅचला इथे जिंकलंय टीम प्रेसिडेंट 11 सातपाटीनं. प्रेसिडेंट 11 सातपाटी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं दमदार बॅटिंग मैदानात दाखवली तो सिद्धार्थ ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सिद्धार्थ मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक